जिल्हा माहिती अधिकारी यांनी हा जो मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याबद्दल हा उपक्रम राबवला आहे त्याबद्दल त्यांना पहिल्यांदा मी धन्यवाद देतो। मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा म्हणून मी ज्या महाराष्ट्र साहित्य परिषद धुळे सोलापूर शाखेचा कार्यवाह आहे तिथून आम्ही आमचे अध्यक्ष पद्माकर कुलकर्णी यांनी जवळजवळ 200 पत्र दिल्लीला पाठवलेले होते की त्याला भाषेला तो दर्जा मिळावा म्हणून। आणि आमची मातृसंस्था पुणे मसापाने तर प्रचंड म्हणजे त्यासाठी इतक्या खटपटी केल्या आणि दिल्लीत एक जे उपोषण झालं होतं एक दिवसाचं त्याला आमच्या काळातले 2 माणसं तिथं हजर होते। रामचंद्र धर्मसाळे म्हणून सर आहेत ते दिल्लीत त्यावेळी हजर होते तिथं। पण जागतिक भाषेचा अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याचा आनंद आहेच आणि ही इतकी जुनी भाषा आहे आणि या भाषेतल्या एकेका शब्दाचा इतका अर्थ निघतो ना त्यामुळे ती लवचिक भाषा आहे। अर्थाचा अनर्थ सुद्धा होऊ शकतो आणि आपण सातत्याने तिचं संवर्धन करा। आता हे मिळालेला जो आपला हा दर्जा आहे तो टिकवण्यासाठी आपण मराठीचा जास्तीत जास्त वापर केला पाहिजे। आपण आकारानंच 2 माणसं मराठी बोलताना हिंदी बोलतो किंवा इंग्लिश बोलायला चालू करतो पण इतर भाषेतले लोक बघा त्यांच्या भाषेत ते बोलतात। पण आपण जास्तीत जास्त मराठीचा वापर केला पाहिजे। शासकीय याच्यामधनं मराठीचा वापर सुरू झाला पाहिजे आणि सर्वच क्षेत्रात मराठीला आपण पुढे नेण्याचा प्रयत्न केला पाहिजे असं मला वाटतं। धन्यवाद। आपण सोलापूरकर आहे आणि जानेवारीतली गड्डा यात्रा फेमस आहे आणि मी बाल साहित्य बरेच लिहिलेलं आहे तर या प्रसंगी मी माझी एक कविता सादर करतो तिचं नाव आहे गड्डा यात्रा। ग्रामदैवत श्री सिद्धेश्वराच्या दरबारी गड्डा यात्रा प्रतिवर्ष भरते सोलापुरी। शेतकी प्रदर्शन ज्ञान आणि मनोरंजन खाद्यपेय स्टॉल करतात पोटपूजन। राम लक्ष्मण प्रसादनी कोंडाजी चिवडा सोबत जोशींचा चमचमीत बटाटे वडा। मोठेसह उसांच्या रसवतीचे स्टॉल फुगे फोडण्याच्या खेळात रमती बाल। निरनिराळ्या प्रकारची रंगीबेरंगी खेळणी गॉगल खोट्या दाढी-मिशा फुगे आणि पिपाणी। नटनटीसोबत काढा तुम्ही फोटो फोटोतून शाहरुख खोटा का भेटो। आरसे महाल जादू आणि गाढवाचा खेळ मनोरंजनातून किती तिथे जात सरत असतो वेळ। मोठमोठे पाळणे सोबत भीतीदायक चक्कर मौत का कुवामध्ये मृत्यूशीच टक्कर। आबाल वृद्धांना वाटे कधी येतो जानेवारी प्रतिवर्षी अशी गड्डा यात्रा भरते सोलापुरी। धन्यवाद।